परिषद निवडणुकीचा धसका सगळ्याच पक्षांनी घेतलाय। भाजप असो की सेना की उबाठा, सगळ्यांनीच आपल्या आमदारांना 5 स्टार हॉटेलमध्ये बंदिस्त केलंय। निवडणुकीच्या 2 दिवस आधी राज्यात 5 स्टार राजकारण सुरू झालेलं आहे। मतांची बेगमी आणि 5 स्टारची वारी बघूया स्पेशल रिपोर्ट। हॉटेल ताज प्रेसिडेंट, हॉटेल ताज लँड्स एंड, हॉटेल ITC ग्रँड मराठा, हॉटेल ललित ही आहेत मुंबईतली 5 स्टार हॉटेल्स। या आलिशान हॉटेलची यादी सांगण्यामागचं औचित्य काय माहितीये? तर मंडळी, याचं कारण आहे की पुढचे 3 दिवस या आलिशान हॉटेलमध्ये सत्ताधारी तसंच विरोधी पक्षातल्या आमदारांचा मुक्काम असणार आहे। हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये सत्ताधारी भाजपच्या आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे। यासाठी या हॉटेलात 34 रूम बुक करण्यात आली आहेत। ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये एका रूमचं एका दिवसाचं भाडं साधारण 15,444 रुपयांच्या घरात आहे। इथे शाकाहारी थाळीची किंमत 2100 रुपये तर उसाचा रस चक्क 350 रुपयांना आहे। भाजपप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं आपल्या आमदारांसाठी ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये 60 रूम बुक केलेत। ताज लँड्स एंड हॉटेलात एका रात्रीचं भाडं आहे 13,000 रुपये। इथे एका आमलेटसाठी चक्क 930 रुपये मोजावे लागतात। यावरून तुम्हाला ताज लँड्सची कल्पना येईल। भाजप आणि शिवसेनेनं आमदारांची व्यवस्था 5 स्टार हॉटेलमध्ये केल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी कशी मागे राहणार? अजित पवार यांच्या पक्षानं हॉटेल ललितमध्ये आमदारांच्या मुक्कामाची सोय केली आहे। हॉटेल ललितमध्ये एका रूमसाठी 18,500 रुपये मोजावे लागतात। इथे वडापाव आहे 250 रुपयांना आणि यावरूनच लंच आणि डिनरसाठी किती पैसे लागतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही। हे आता काय फक्त शिवसेना म्हणून आम्ही करतोय अशातला भाग नाही। उबाटाचे पण काहीतरी ITCला राहत आहेत, राष्ट्रवादीचे राहत आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे निवडणूक आहे त्याची एक प्रोसेस आहे आणि याची प्रत्येकानं जबाबदारी घेतलेली आहे। आता अधिवेशन आहे, ज्या त्या आमदारांना आपापली इथं रूम आहेत, खोल्या आहेत, आमदार निवास आहे, त्यामुळे तसं काही नाही। हा जाणीवपूर्वक एक प्रचार केला जातोय। मग खर्च कोण करणार? ठीक आहे, बैठका नेहमी होतात, पक्षाची बैठक होते, त्याच्यामध्ये चहापान होतं, वेळ असली संध्याकाळी जेवणाचं जेवण होतं, याच्या व्यतिरिक्त काय नाही। ही झाली सत्ताधारी आमदारांची बडदास्त। आता विरोधक सुद्धा मागे नाहीत बरं का। उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आपल्या आमदारांसाठी ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे। या हॉटेलमध्ये शिवसेना उबाठानं 20 रूम बुक केलेत। ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये एका रूमसाठी एका रात्रीचं भाडं आहे साधारण 15,000 रुपये तर इथे एका तंदूर रोटीसाठी 260 रुपये मोजावे लागतात। आपल्याला माहिती आहे की सत्ताधारी पक्ष घोडे बाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना 50 खोके एकदम ओके ही उपाधी पण मिळालेली आहे आणि त्यामुळे कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो। आमदार किडनॅप होऊ शकतात, काही होऊ शकतं आणि म्हणून अशा वेळेला आमदारांना एकत्र ठेवणं ही आमची गरज आहे असं आम्हाला वाटतं। त्या ठिकाणी 2 वर्षापूर्वीपासून जे त्या पक्षात आमदार राहिलेले आहेत निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत असं मला वाटतं। मग घोडे बाजारचा प्रश्न उद्भवत नाही असं मला वाटतं। काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार मात्र कोणत्याही हॉटेलात थांबणार नाहीत। आमदारांची सगळी बडदास्त कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तेव्हा मंडळी, येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे निवडणुकीत मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे आणि तो संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी सत्ताधारी तसंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आमदारांची आलिशान हॉटेलात व्यवस्था केली। ही सगळी व्यवस्था पाहता या राजकीय पक्षांना आपल्या आमदारांवर विश्वास नाही का असा प्रश्न आता जनतेला पडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।